तर नसरापुरातल्या नराधमाची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टातली सुनावणी संपली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते आहे। 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टातील ही सुनावणी संपली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहे। कैलास, आज नसरापूर प्रकरणातील आरोपी जे आहे त्याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यावेळी सुनावणी दरम्यान संपूर्ण पोलिसांनी जे रिमांड कॉपी आहे ती कोर्टाने या ठिकाणी वाचलेली होती। त्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली। कोर्टाने ती मान्य करत 7 तारखेपर्यंत या आरोपीला पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे। इतर काही पुरावे मिळत आहेत का, यापूर्वी त्यांनी काही गुन्हे केले आहेत का, आणि एकूणच आणखी या गुन्ह्यासंदर्भात काय वेगळी माहिती मिळते का, या संदर्भात पोलिसांनी ही पोलीस कोठडी मागितलेली होती आणि त्यानुसार 7 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता पोलीस जे आहेत ते या पोलीस कोठडी दरम्यान किती माहिती गोळा करतात, काय पुरावे पुढे आणखी समोर येतात, हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे कैलास, धन्यवाद या माहितीसाठी।